दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत आमचे अमोलजी सोनाणे साहेबांच्या माध्यमातून, त्यासोबत आमचे राहुलजी मिश्रा आणि आमचे औचर साहेब. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती वाघाचे शिकार. सापळा इथे रचला होता. पहिल्या बॉलवरती दुविधा मनस्थितीमध्ये होते, खेचायचं होतं आंध्रेला, पण तो बॉल गेलाय बांद्रेला आणि अखेर पहिल्याच बॉलवरती वाघाचे शिकार तुम्हाला पाहायला मिळेल. सागर देशमुखला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. बरोबरती सागर देशमुख ज्याच्या नावानं संघ ओळखला जातो त्याच्या खेळीचा अंत होतोय. सागरला परतावं लागेल माघारी. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. जिहादला तुम्ही पाहता या मॅच मध्ये तो दाखल झालाय. 5 ओव्हरची मॅच आणि या बॉलिंग ट्रॅक वरती पंकज लक्ष्मण भोले ज्याच्या गोरदाजीतून निघतात आगीचे गोळे आणि पहिल्याच बॉलवरती आगीचा गोळा तुम्ही पाहिला. इथे मात्र बॅटर सागरला भोपळाही फोडू दिला नाहीये. पुढचा आपला स्विंग अँड मिस निघून चाललाय श्रीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळते. खूप चांगलं आयोजन, तितकं चांगलं नियोजन तुम्हाला पार मिळेल. खरं तर रिया मंडप डेकोरेटर्स संदीपजी धुळे त्यासोबत भाऊ धुळे यांच्या माध्यमातून रंगोटी करण्यात आली आहे पूर्ण या मैदानासाठी. त्यांचं आपण कौतुक करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅक वरती पंकजला तुम्ही पाहताय. पहिले 2 बॉल राहिले त्याच्या नावावरती. 5 ओव्हरची मॅच तुम्हाला पार मिळेल आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये आता कशा प्रकारे मानकिवलीच्या विरोधात बदलापूर बिगिट करण्याचा प्रयत्न. अपील 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 पंच सहमत नव्हते. दबाव टाकण्याचा प्रयत्न होता परंतु अखेर डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. सलग 3 बॉल आता डॉट आलेत. खरं तर पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये पॉवर प्ले फोडण्याचं काम केलं जात आहे, धाबा खोऱ्यानं ओढण्याचं काम केलं जाते. परंतु इथे आपण जर पाहिलं तर सलगचा 3रा बॉल राहिलाय पंकजच्या नावावरती. त्यामुळे तुम्ही पाहता इथून चांगला बॉलिंग अटॅक आता तुम्हाला बॉलर तयार. राऊंड द विकेट स्टॅकिंगवरती जिहादला तुम्ही पाहता दाखल होतोय गोलंदाज. पुढचा बॉल खोदून काढलाय. फटका चांगला आहे. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन आणि लॉग ऑफच्या मध्ये खेळले. अखेर 3 बॉल थांबल्यानंतर आता 4थ्या बॉलवरती एक सिंगल भीती आहे आणि श्री गणेश होतोय टीम जांतराचा बदलापूर संघाचा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं संघ नेहमीच मैदानावरती खेळतोय जांतराचा बदलापूर. तर दुसऱ्या बाजूला 4 वेद 14 विद्या 64 कलेचा दाता अधिपती बाप्पा माझा गणपती आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने नेहमीच श्री गणेश मानकिवली संघ देखील खेळतोय. त्यामुळे रंगत तुम्हाला पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ संपलाय. सिंगल धाव फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. बरोबर तयार. पंकज बोले राऊंड द विकेट दाखल होतो या मॅच मध्ये. समोर नूरा टॅप करण्याचा प्रयत्न अंडरम बॉक्स स्टाईल फटका खेळला. त्यानंतर खेळाडू प्रशांत दीपक भोईर बॉलवरती पोहोचतील, उचलून फेक करतात. दरम्यान डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळते. चांगली सुरुवात या मॅच मध्ये केली आहे टीम श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवलीनं या मॅच मध्ये. त्यामुळे तुम्ही पाहताय आता पूर्णपणे थांबवल्याचं काम केलं जातंय पंकज लक्ष्मण बोलेच्या माध्यमातून. मनोहर काका माळी या मॅचचा आनंद घेतात. भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत टीम मानकिवलीला. त्यांचा नावाचा उल्लेख व्हायला हवा कारण सामना कुठेही असू दे त्यामुळे त्यांचा नावाचा उल्लेख व्हायला हवा. बरोबर तयार. यावेळेला देखील शेवट गोड करण्याचा प्रयत्न होता. हलक्या हाताने बॉलला ढकलत असताना एक सिंगल दाब एकपडून स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यामुळे इथे सिंगल भीती आहे आणि सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर वरती 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. 5 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे आता 5 ओव्हरच्या मॅच मध्ये इथून पॉवर प्ले ऑन आहे आणि ओव्हर नंबर 1 चा खेळ मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ संपलाय. त्यामुळे तुम्ही पाहता इथून धावफलक पहिल्या ओव्हरच्या अंती पहिल्या बॉलवरती 1 विकेट बाली आहे. धावफलक फक्त 2. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल जोडली गेली आहे फलकावर फक्त 2. पंकज लक्ष्मण भोले, नरेंद्र माळी, देवेंद्र बिनमिने,
पहिल्या ओव्हरची टोटल फलकावरती 2 धावा फलकावरती जोडल्या जातील. फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा एरंजाड व ग्रामस्थ मंडळ मोहपाडा एरंजाड आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम आयोजन आणि अप्रतिम नियोजन तुम्हाला स्पर्धेच्या माध्यमातून, त्यामुळे या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर स्वर्गवासी बौद्धवासी पांडुरंग महादू सोनावणे यांच्या स्मरणार्थ अमूल्य रमेश सोनावणे साहेब उद्योजक यांच्याकडून तब्बल 1,00,000 रुपये धनराशी आम्हाला या स्पर्धेमध्ये मिळाले, त्याचे आम्ही आभार व्यक्त करू. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक खरं तर अमोलजी रमेश सोनावणे साहेब यांच्याकडून पुन्हा एकदा 50,000. ओव्हर नंबर 2 चा खेळ बॉडी ट्रॅक वरती दाखल होते गोलंदाज राज गडगे आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण बॉल तीन पार धाव मिळते 4. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. पुढचा बॉल सोडून दिलाय असं वाटलं होतं, लाईन खराब आहे त्यामुळे तुम्ही पाहताय. तर वाईड यॉर्कर चेंडूला इथे मात्र छेडछाड करण्याचा प्रयत्न देखील केला नाहीये, त्यामुळे तुम्ही पाहता इथून डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती चौकार वसूल केला आणि पहिल्या बॉलवरती चौकार आणि षटकार कोणत्याच गोलंदाजाला फलंदाजाला आवडत नाहीये, त्यामुळे तुम्ही पाहता इथून बॉल चाललाय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये कमबॅक करतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची होती कडा आणि एसएनच्या मागे जेल ड्रॉप. प्रशांत भोईरने इथे मात्र घाई केली आहे आणि अखेर हा झेल सुटलाय. बॉल तयार. नूराला जीवनदार राऊंड द विकेट. यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. बॅटम बॅटच्या बद्दल बॉल चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगती पथावरती असताना धावफलक तुम्ही पाहताय 6 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोअर बोर्ड वरती आता जोडली गेली, त्यामुळे या मॅच मध्ये आपण पाहतोय कमबॅकच केलंय. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर आता सलगचा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. सलगचा तिसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय. राजविलास गडगे बॉडी ट्रॅक वरती दाखल होते राऊंड द विकेट न. यावेळेला आता लाईन खराब आहे कारण पंच वळतात आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे मिळते. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल जाऊन पोहोचतीये 7 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगती पथावरती असताना आपण पाहिलं तिथे पंकज धावा खर्च केल्या फक्त 2 आणि आता बॉडी ट्रॅक वरती राज गडगे दाखल होतोय. दुसऱ्या ओव्हर मध्ये त्यानं धावा आतापर्यंत खर्च केल्या 5. राऊंड द विकेट. बिग करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आणि अखेर या वादळाला शांत करण्याचं काम करतोय यावेळेस राज गडगे. एक जिवंतार माल असं वाटलं होतं, आता प्रसाद पडतील की काय, परंतु त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा कमबॅक. प्रशांत भोईरने चूक केली आणि आता ती चुकीची भरपाई देखील करत असताना अजून एक धक्का लागतोय. टीम जाणता रजा बदलापूर संघाला फलंदाज बाद. बॉल तयार. राऊंड द विकेट. नवीन बॅटर मैदानावरती इरफान
आणि आल्या आल्या पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉल फक्त आणि फक्त 5च धाबा खर्च करतोय. ज्या प्रकारची गोलंदाजी केली पंकज भोलेनं, आता त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना फक्त आणि फक्त धाबा खर्च केल्या या मॅचमध्ये 5 राजगडगेनं. चला, आयोजन कमिटी आमच्यापर्यंत जी माहिती पोहोचवते तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. लक्षात घ्या, यानंतर आपण विनर विनर खेळतोय, त्यामुळे टीम फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा एरंजाड आपण कुठेच जायचं नाहीये. आपण या मैदानावरती थांबा, याची आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे नेक्स्ट मॅच आपण विनर विनर खेळतोय, याची आपण नोंद पाबंदी संचारबंदी आता हटवून लावली आहे. खरं तर चमचमणाऱ्या ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतील. 40 संघाचा समावेश, 5 नंबरचे हे ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा दाखवली जाते. म्हटलं जातं ना, जिंदगी खुशी ना मौत का गम, जब तक है दम, जय शिवराय कहेंगे हम. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आणि त्यानंतर आपण पाहतोय खरं तर भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दाखवलं जात आहे. बोला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि या स्पर्धेला सुरुवात देखील झाली. खरं तर पूजन केलं. पहिला बॉल टर्न केला ऑन साईडला, मिड विकेटला खेळाडू नाहीये, त्याचाच फायदा आता होतोय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, धावा मिळतील 4. प्रशांत दीपक टोटल स्कोर बरोबरती 11 11 धाबा. पुढचा बॉल चॉक करण्याचा प्रयत्न, लाईन खराब, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली आणि धाव फलक पुढे सरकेल. टीमची टोटल आता जाऊन पोहोचतीये स्कोर बरोबरती 12 धाबा. धाव फलकावरती पाहायला मिळतील. जबळ जबळ 13 बॉलचा खेळ आता संपला आणि धाव फलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 12 धाबा. धाव फलकावरती पाहायला मिळतील. या वेळेला देखील ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर, त्यामुळे पंच घोषित करतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली. धाव फलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 13 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. श्री गणेश मानकिवली संघ खेळतोय. जर्सीवरती आपण नाव पाहिलं तर पुरस्कर्ते म्हणून स्वराज निलेश मराडे यांच्या माध्यमातून या जर्सी त्यांना मिळाले, त्यामुळे टीम मानकिवली आभार व्यक्त करतील स्वराज निलेश मराडेचं देखील. आणि स्वतः निलेश मराडे खरं तर या मॅच मध्ये खेळताना दिसतात. टीमचे कॅप्टन आहेत. म्हणून यार प्रशांत रंग विकेट दाखल होत असताना पुढचा बॉल बिग हिट ऑन साइडला खेचून मारलाय. जिहादच्या बॅटमधून बॉल जाईल सीमा रेषा पार. धावा मिळतील पूर्णपणे 6. येतोय षटकार. धाव फलक तुम्हाला मिळेल. टीमची टोटल आता पुढे सरकते स्कोर बरोबरती. धाव फलक वेगानं प्लाव होतोय, त्यामुळे 19 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. 2 बॉलचा खेळ संपलाय आणि धाव फलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता जोडली जाते. 2 बॉल मध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात प्रशांतनं, त्यामुळे मागणा ठरतोय मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. बॉल तयार, राऊंड द विकेट दाखल होतोय. इथे अजून एक चांगला फटका. यावेळेस क्षेत्र निवडले डीप बॅकवर्ड स्कोर लेग सीमा रेषा पार. षटकार. चेंडू हरवला असेल तर नवीन घ्या.
चेंडू कधी हरवला, फुटला, खराब झाला तर या स्पर्धेमध्ये चेंडू आम्ही नवीनच देतोय, याची पण नोंद घ्यायची. 3-3 खेळाडू आता काहीसा कानमंत्र देण्यासाठी पोहोचलेत, कारण 3 बॉलमध्ये आतापर्यंत 18 धाबा खर्च गेल्यात. जवळ 5 चेंडू टाकलेत, त्यामध्ये 2 वाईड होते, त्यामुळे 18 धाबा खर्च करत असताना गुरुदास प्रशांतला तुम्ही पाहता या बॅचमध्ये थोडासा मागणं ठरलाय, थोडासा नाही तर जास्त मागणं ठरलाय, कारण 3 बॉलमध्ये 18 धाबा जे कमावलं होतं पंकजनं, जे कमावलं राजनं, ते आता गमावतोय प्रशांत. राऊंड द विकेट. पुढचा बॉल तो देखील खेचलाय, परंतु फटका फसला की काय. डीप मध्ये खेळाडू धावत पळत पोहोचलेत, बॉलला उचलून फेक करतील मिस्टर फेबिकॉल नरेंद्र मनोहर माळी. डीप मध्ये तुम्ही पाहताय धावत पळत पोहोचला, आणि ही चूक खरं तर त्याच्याकडून अपेक्षित नव्हती, कारण ज्या बॅटरनं एक चौकार 2 षटकार ठोकलाय थोडासा दूर पडला होता. भरपूर प्रयत्न चांगले केले, परंतु बॉल समोर पडला, आणि त्यानंतर तुम्ही पाहता बॅकअप चांगला पार मिळतोय. कुमार नवलेच्या माध्यमातून बॉलला दोन फेकतोय, दरम्यान मिळते एक चिकी सिंगल, आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 26 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 4 बॉल मध्ये 19 धाबा खर्च करत असताना धावफलक तुम्हाला पार मिळतोय. टीमची टोटल जोडली जाते 26. 2 ओव्हर मध्ये फक्त 7 धाबा, या ओव्हर मध्ये 19 आतापर्यंत खर्च करतोय, त्यामुळे तुम्ही पाहता बॉल ट्रॅकवरती दाखल होतोय गुरुदास. पुन्हा एकदा प्रशांत. राऊंड द विकेट. बॅटची कडा, पुढचा बॉल यशाच्या मागे पंकज होते, बॉलला त्याने थांबवले, स्टॉप केले, त्यामुळे इथून धाव मिळणार नाही. डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळते. टीमची टोटल आता पूर्णपणे स्थिरावली आहे. या बॅच मध्ये तुम्ही पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय, स्कोरबोर्ड वरती धावा तुम्हाला पार मिळतील 26. जितेश लिहे या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक आम्ही स्वागत करू. या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर चांगली स्पर्धा मैदानावरती रंगतीय. आदरणीय उद्योगपती अमोलजी सोनावणे साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली कडे हा तो षटकार, आणि षटकाराच्या साथीने आता धावफलक देखील फ्लाय होतोय. टीमची टोटल या षटकाराच्या साथीने जाऊन पोहोचली स्कोरबोर्ड वरती 32. 32 धाबा. थँक्यू सो मच, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य आयोजित फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा एरंदर आयोजित स्पर्धा तुम्ही पाहताय. स्वर्गीय कबीर स्मृती चषक या स्पर्धेचा आजचा पहिली रात्र. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. स्पर्धेच्या बाद आता टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्ड वरती. धावा तुम्हाला पार मिळतील तब्बल 32 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. विकेट मिळते अजून एक, त्यामुळे धक्का लागतोय नवीन बॅटर मैदानावरती. सेफ आता पुढचा बॉल मिस टाइम स्ट्रोक. फाईन लेगचा खेळाडू पाठमोरा रोहन हिरामन गायकर बॉलच्या मागे पाठमोरा धावतोय, परंतु अखेर बॉल जाईल सीमारेषा पार. धावा मिळते 4. राऊंड द विकेट. यावेळेस देखील बॉलर बॅकड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता,
तर हा चेंडू मारल्यानंतर आपसुकच एक आवाज झाला खेळाडू कक्षातून, अरे काय केलंय, कारण हा जवळ वाईट बॉलच होता. हे चित्र आपण पाहिलं. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला, परंतु अखेर बॉलर बागडोर करण्याचा प्रयत्न देखील फसतोय. त्यामुळे इथून धाव मिळणार नाहीये. 4 बॉलचा खेळ संपलाय. 5 धावा खर्च करतोय राज गडगे. या मॅचमध्ये राऊंड द विकेटने दाखल होतोय. समोर इरफान ड्राईव्ह केल्या उंच लॉंगॉनला खेचलाय. डीप मध्ये खेळाडू पोहोचतील वेगानं. नरेंद्र माळी बॉलला तुम फेक करतात आणि अखेर मिळतीये एक सिंगल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतो. स्कोर बरोबरती धावफलक तुम्हाला पार मिळेल. जाऊन पोहोचलाय 38. 38 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. नेक्स्ट मॅच विनर विरोधात विनर. मोहपडा एरंदळ संघ देखील बाट पाहतोय. आता संघ कोणता येईल त्यांच्या पुढे या मॅच मध्ये. बरं यार बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका पोहोचलाय. गोलंदाज हसलाय. पंकज पोहोचलाय आणि ड्रॉप. झेल स्वीकारण्याचा प्रयत्न. जजमेंट थोडंसं खराब राहिलं आणि जवळपास आता या 2 धाबा इथे मिळतील, परंतु सेफ पैदरावरती दाखल होत आहे. सेफ आहे या मॅच मध्ये. त्यामुळे आपण पाहतो इथून या 2 धाबा देखील एकपटल्या गेल्या आणि त्यानंतर आपण पाहतोय कॅच देखील सुटल्या. त्यामुळे इथून तेलही गेलो तुपही गेलं हाती आलं धोपाटणं असंच म्हणावं लागेल. आणि अखेर या 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती पुढे सरकतीये. धावफलक तुम्हाला पार मिळेल. आता टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती पुढे सरकतीये. धावफलक तुम्हाला पार मिळेल. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. त्यामुळे आता या शेवटच्या ओव्हरमध्ये किती धाबा उभारल्या जातील, किती धावसंख्येचा खरं तर पाठलाग करावा लागेल, या साऱ्या गोष्टी तुम्हाला पार मिळतील. बॉडी ट्रॅकवरती तुम्ही पाहताय आता ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाज दाखल होतोय हेमंत मराठे. हा गोलंदाज तुम्हाला पार मिळेल. धावफलक 40 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आता ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाज हेमंत आले. चला सर्व बंद करा. लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट मध्ये, परंतु आज थोडंसं उशीर जरूर झालाय, परंतु उद्या ठीक 5 वाजता पहिला बॉल खेळपट्टीवरती आदळेल याची आपण नोंद घ्यायची आहे. राऊंड द विकेट ना पहिला बॉल लाईन खराब. 41. बरोबर या वेळेला देखील खेचून मारण्याचा प्रयत्न होता. पाठ आणि बॉलचा संपर्क नाहीये. टप्पा पडला. बरदा बेगाने बॉल चाललाय श्रीरक्षकाच्या हातामध्ये आणि अखेर डॉट बॉल. इथे देखील लाईन खराब. थोड्याच वेळामध्ये खरं तर युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ज्याची ओळख आहे आपला युवा नेता खरं तर वरुण दादा वामन मात्र यांचं देखील आगमन होईल थोड्याच वेळामध्ये. त्याचे आपण स्वागत करू. बिगिट करण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक रोहित पोहोचतोय. फंबल. अखेर इथे देखील धाबा मिळतील. 2 धाबा एकपट्या जातील आणि 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर वरती 44. 44 धाबा. फायटिंग टोटल आता सेट झालंय या मॅच मध्ये. मोठा फटका खेचलाय. क्रिकेट मध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या वरनं बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आमच्या समोरच्या कक्षाला मानबंधना बॉल सीमा रेषा पार. षटकार. षटकार आलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 50 धाबा इथे कंप्लीट झाल्यात. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या टीम बदलापूर संघासाठी. फुलटॉस. हा फटका पोहोचलाय. रोहित पोहोचतोय आणि अखेर जेल टीपला इरफानला मैदान सोडावं लागेल. हा धक्का लागतोय मोठा. त्यामुळे इथून फरदच बाद.
एक महत्त्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नेक्स्ट मॅच आपण रेग्युलर खेळवतोय, लक्षात घ्या. त्यामुळे टीम ओम कोंडेश्वर भोज आणि त्यांच्या विरोधात जांभिवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. बघा, जी आयोजन कमिटी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवते तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यामुळे टीम भोज आणि टीम जांभिवली आपण मिड इनिंग मध्ये टॉससाठी इथे पोहोचायचं आहे. बॉल तयार, राऊंड द विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला घेतलाय, डीपतून खेळाडू भरपूर दूरवरून पोहोचतात. देवेंद्र मिनमेने पोहोचलेत, फक्त बॉलनी फक्त सिंगल. क्षमा असावी, खरं तर आम्ही तुमच्यापर्यंत विनर विनर अशी मॅच पोहोचवली, परंतु तो सामना आपण मागे ठेवतोय. आपण रेग्युलर खेळणार आहोत मॅचेस, याचे पण नोंद घ्यायचे. त्यामुळे जांभिवली आणि भोज यानंतरचा सामना होईल, याची आपण नोंद घ्यायची. मिड इनिंग मध्ये आपण टॉससाठी या. बॉल तयार, षटकातील काही चेंडूचा खेळ आता शिल्लक. 1 टू गो आणि शेवटचा बॉल. नक्की इथे घडले काय? पंचांनी घेतलाय रियू, कारण इथे गोलंदाज मध्ये आलाय. सॉफ्ट सिग्नल पंचांनी वाईट घोषित केला. पंच बरोबर ना? यस, त्यामुळे आपण चेक करू नक्की इथे घडले काय. या साऱ्या गोष्टी आता चेक केल्या जातील. तर तिसरे पंच या आपण चेक करण्यासाठी. तर आम्ही चेक करतोय. चला, चेंडू आलाय डॉट. त्यामुळे इथून अक्षय चौरसियाला मागे या बॉल लागेल. मोये मोये. आणि पहिल्या 5 ओव्हरचा खेळ इथे संपलाय, त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल फलकावरती आता जाऊन पोहोचतीये. 51 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात आणि 52 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पार मिळेल. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर 4 गोलंदाजांना खर्च केला 26 आणि एकट्या प्रशांत खर्च केला 25. त्यामुळे धावफलक तुम्ही पाहताय 51 आणि 52 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. आणि पुन्हा एकदा जशी बातला सुरुवात होईल, मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे साथी समालोचक. या धाबा चेस होतील की रोखल्या जातील, या बातचं धावतं वर्णन करतील सोमनाथजी खाडे सर. धन्यवाद. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन जांभीर टीमचे कॅप्टन पोहोचलेत, त्यामुळे भोज टीमचे कॅप्टन आपण या. ओम कोंडेश्वर भोज टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या. ओम कोंडेश्वर भोज टीमचे कॅप्टन. चला, कॅप्टन इथे पोहोचलेत, आपण टॉस संपन्न करतोय. भीमा विठ्ठल कदम साहेबांना विनंती, आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय.
कदम साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस. नाणेफेकीचा कौल आपण इथे संपन्न करतोय. एका बाजूला ओम कोंडेश्वर बोस तर दुसऱ्या बाजूला चेंज द गेम जांभिवली बी. एका बाजूला शंकर पाटील तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संदेश शिशवे. कॉइन स्पिन आपण करतोय. काटाचा कॉल आणि काटा आलाय. चला काकांना विनंती आपण स्थानापन्न व्हा. आपण थोडीशी चर्चा करू. टॉस जिंकलाय टीम जांभिवली बस संघानं. निर्णय काय? फिल्डिंग. काय म्हणशील? खरं तर या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आला समोर आपण पाहतो एक ताकदवर संघ आहे. कारण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल तर सोरा ट्रॉफीमध्ये जवळ 2 वर्षानंतर खरं तर 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी जिंकलाय आणि कदाचित त्यांचा आता लक फॅक्टर ऑन झालाय. या संघाच्या जागेस खेळायचंय काय स्ट्रॅटर्जी? स्ट्रॅटर्जी काय असली नवीन नसेल. जी संघ आता आमचे पूर्ण पोरं नसतात खेळायला, जी पण असतील ते चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. जाबेरी भट्टादेवर तुम्ही देखील एक मोठ्या स्पर्धेचे आयोजक आहात नाईट टुर्नामेंटचे. काय म्हणाल या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलात? या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेमध्ये काय सांगाल? आयोजन तर खूप सुंदर आहे. खेळपट्टी सुद्धा नवीन बनवली आहे आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. बेस्ट ऑफ लक. आपल्यासोबत भोज टीमचे कॅप्टन आहेत शंकर. शंकर काय म्हणशील? खरं तर या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलात. टॉस गमावलाय. टॉस महत्वाचा होता. हो, टॉस महत्वाचा होता. फिल्डिंग केली आता बॅटिंग केली तर चांगला करण्याचा प्रयत्न करू. काय म्हणशील? काल खरं तर जल्लोष होता भोज गावामध्ये कारण भरपूर दिवसानंतर ट्रॉफी लागली आहे. आज खरं तर आपण पाहतोय श्री मलंगड विभागातील एक ताकदवर संघ आपल्या असोसिएशनमध्ये नेहमीच खेळत असतो आणि आज त्यांच्याशी खेळायचं आहे. काय म्हणशील या संघासमोर खेळायचं आहे? एंट्री नव्हती खरं तर, वाईल्ड कार्ड एंट्री भेटले तर त्या एंट्रीचा चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. एक गोष्ट आवर्जून विचारेल शंकर, कारण तुम्ही देखील कोंडेश्वर प्रीमियर लीगचे दमदार आयोजक आहात. काय म्हणशील या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलात? मागच्या बाजूला जर आपण पाहिलं तर पूर्ण उताराचा भाग होता, परंतु त्या उताराच्या भागाला पूर्णपणे इथे प्लेन केलंय. भरपूर चांगलं मैदान बनवलंय. काय म्हणशील? खरं तर या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलात या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? स्पर्धा पण खूप चांगली बनवली आणि या ग्राउंड 2 वर्षापूर्वी भरपूर वेगळा होता ना. आता आलो तर बघतोय अजून खूप चांगला गेला होता. थँक्यू सो मच. चला मात्र सुरुवात होईल. टॉस जिंकला टीम जांभेली बन निर्णय घेतलाय इथून फिल्डिंग करण्याचा. सुस्वागतम. आपण पाहतोय खरं तर ज्या व्यक्तिमत्वाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, आपल्या सर्वांचा युवा नेता म्हणून ज्याची ओळख आहे नेहमीच आपण पाहतोय खरं तर पिताश्रीच्या मार्गदर्शनाखाली चालणारं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. समाजसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीद वाक्यावरती चालणारं व्यक्तिमत्व आदरणीय वरुणजी वामन शेठ म्हात्रे साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. नेहमीच आपण पाहतोय शिवसेना म्हटलं की शिस्त बचत सेवा नातं या 4 संघांनी भरलेली शिवसेना आणि त्या शिवसेनेचे दमदार कार्यकर्ते म्हणून ज्याची ओळख आहे ते आपल्या सर्वांचा लाडका वरुण दादा यांचं आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. ऑर टू यू कॉमेंट्री बॉक्स. वैभव राणे यांच्याकडून राज गडगेच्या सलग 3 बॉल 3 षटकारासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज. धन्यवाद. चला मैजी धुळे सर या आपण ऐकूया मैजी धुळे सरांचा आवाज. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचा मनपूर्वक स्वागत. क्रिकेटच्या या अद्भुत खेळामध्ये आपण पाहतो या ठिकाणी 2 टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक मध्ये आपण पाहतोय अत्यंत सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामध्ये श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली आणि त्यांना फाईट करते टीम जांताराजा बदलापूर. 5 ओव्हरची मॅच 52 धावांचं आव्हान ठेवण्यात आलंय. सलामीची जोडी आपण पाहतो प्रशांत भोईर जो मात्र आता बाद झालाय. भोपलाईने फोडता आपण पाहतोय. परतीच्या प्रवासाला तो लागलेला आहे आणि आता राज गडगे आणि त्याच्या साथीने न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. नुकताच आपण पाहतोय आमच्या मंचावरती सन्मान्य वरुण शेठ वामन शेठ म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे हार्दिक स्वागत आपण करू या क्रीडा नगरीमध्ये. अत्यंत सुंदर स्पर्धा आपण पाहतो. पहिली रजनी आणि पहिल्या रजनीमध्ये या ठिकाणी आपल्याला 8 ग्रामीण संघ खेळताना दिसणार आहेत. पहिला सामना जिंकला अतिशय दिमागदार पद्धतीने घरच्या मैदानावरती रोहन भालेराव यांच्या संघाने अर्थातच बहुपाडा एरंजाड मायरा 11 या नावाने संघ खेळतोय. त्यांचं आपण अभिनंदन करू आणि आता लगेचच एक नवीन मॅचकडे आपण वळतोय. दोन्ही संघ अतितटीचे आहेत. अप्रतिम मॅच शेवटपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. आज खरं तर T20 वर्ल्ड कपचा सामना देखील भारत वर्सेस
USA अशी बाश तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर सूर्यकुमार यादवचं पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. अप्रतिम बॅटिंग त्याने केली आहे. कॅप्टन नॉक इनिंग सूर्यकुमार यादवची पाहायला मिळाले. पंकज भोले सध्या मैदानाच्या आतमध्ये व्हाईस कॅप्टन. गोलंदाज आपण पाहतो अक्षय चौराशिया राईट आर्म ओव्हर द विकेटने तयार. एक बाद एक ही धावत संख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. सुसज्ज असं क्रीडांगण आहे. हो या ठिकाणी वेगळ्या अंदाजाने फटका खेचायचा होता परंतु संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. अंपायर सिग्नल बाईट बॉल 1+1 बाय 1 गेट 1 या ठिकाणी धावा मिळतील 2. खरं तर आपण पाहतो नुकताच या ठिकाणी सन्मान्य वरुण शेठ म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपला युवा नेतृत्व हक्काचा माणूस. खरं तर आपण पाहतो बदलापूर युथ आयकॉन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. हा पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झालेला. युवकांच्या गळ्यातील ताईत बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध आलेला खणखणीत दर्जेदार षटका. खरं तर आपण पाहिलं तर अगदी प्रत्येक युवकांच्या गळ्यातील बदलापूर शहरातील ताईत म्हणून वरुणदादा म्हात्रे यांच्याकडे पाहिलं जातं आणि प्रत्येक जण या ठिकाणी आम्हाला विचारत असतात की वरुण म्हात्रे तुम्ही यांचे इतके कट्टर फॅन कसे. वरुण म्हात्रे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर वरुण म्हात्रे म्हणजे वाद नाही पण संवाद आहे, प्रश्न नाही पण उत्तर आहे, हिंसा नाही पण क्षमा आहे, हाव नाही पण समाधान आहे, धमकी नाही पण धमक आहे, भीती नाही पण आधार आहे, शंका नाही पण विश्वास आहे, पैसा नाही पण श्रीमंती आहे आणि प्रखर नाही पण तेजस्वी आहे असा आमचा वरुणदादा म्हात्रे या माचा आनंद घेतोय. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. 52 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी सज्ज आहे श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली. फटका फसलाय पाठमोऱ्या स्थितीमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न उमेश सोनकरचा त्या ठिकाणी अखेर फसलाय आणि ते धावा मिळतील टीम माणकिवली संघाला 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट अक्षय चौराशिया. आपण पाहतो पहिलं षटक हाताळत असताना पहिल्या षटकामध्ये धावांचा जर विचार केला तर 12 धावा धाव फलकावरती आहेत. चांगली सुरुवात स्वप्नवत सुरुवात या मॅच मध्ये आपण पाहतोय. माणकिवली संघाचा विचार केला तर जवळ जवळ बऱ्याच दिवसांची प्रतीक्षा त्यांची संपलेली आहे. काल नगरसेवक चषक रोहनजी जनार्दन पाटील साहेब यांच्या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये दाखल झालेला संघ आहे श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली आणि आज मोहपाडा एरंजाड नगरीमध्ये दाखल झालाय. अक्षय चौराशी या षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साइडला डीप मध्ये बॉल चाललाय. सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल आणि दुसऱ्या धावेसाठी पलटले. अंपायर सिग्नल नो बॉल. सोने पे सुहागा. अगदी आपण पाहतोय कदाचित होत्याचं नव्हतं झालंय या मॅच मध्ये आणि आता धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 15 वरती. 52 धावांचं टार्गेट 5 ओव्हरची मॅच. मिनिमम आपण पाहिलं तर 10च्या आसपासचं रन रेट आणि आता सध्या पहिल्या षटकामध्ये 15 पेक्षा जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न आहे टीम श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवलीचा या मॅच मध्ये. अक्षरशः या धावा मात्र बहाल केल्या जात आहेत. एक्स्ट्रा रन्स अक्षय चौराशिया या गोलंदाजाकडून या अपेक्षा नाही आहेत. जाणता रजा बदलापूर टीमला आणि शेवट गोड केला या षटकाचा. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. धावा धाव फलकापती 15 म्हणजे येणारे 24 बॉल आणि आता विजयासाठी गरज असेल ती म्हणजे 37 धावांची. बॉल 37 धावांची गरज. चला जास्त बळ घेऊ नका. टीम मीटिंग नको. या वारंवार सूचना आयोजकांच्या वतीने येतात कारण आता आपण रेग्युलर फॉर्मॅट मधून या मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यानंतरची मॅच
ओम कोंडेश्वर भोज संघ, ज्या संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे त्यांच्या अगेन्स्ट संघ खेळेल जांभिवली. अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय सध्या बदलापूरमध्ये. डे नाईट फॉर्मॅट या स्पर्धा सातत्याने वरुणदादा आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. टाइम अलर्ट आहे, लक्षात असू द्या. जास्त वेळ खर्च केला तर एक खेळाडू अगदी आपण पाहतोय 4 षटकानंतर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागणार आहे स्लॉगरच्या षटकामध्ये. याची काळजी टीम जांताराच्या बदलापूर संघाने घ्यायची आहे. 24 बॉल 37 धावांची गरज. 37 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल्स. बॉलिंग ट्रॅक वरती विलास दिरगुडा षटक क्रमांक 2 मध्ये व्हीआयपी डायस कडून. पहिलाच बॉल यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, मागे चालला बॉल, एक धाव या ठिकाणी चोरली जाते. एक चिकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावत संख्या धावफलकावरती 1 ने पुढे जाईल. 16 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आपल्याला ज्या ठिकाणी आपण एन्जॉय करतोय. स्वर्गीय कबीर स्मृती चषक, ज्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य ही संस्था आपण पाहतोय आणि या संस्थेच्या माध्यमातून अप्रतिम हा एक क्रीडा स्पर्धेचा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. जवळ 5 रात्रीमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 2 मध्ये विलास सलित चांगली गोलंदाजी ते करतायत. पहिल्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर आता डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतं. ब्लाइंड स्ट्रोक पंकज भोले यांच्या अगेन्स्ट. नाव मोठे, काम देखील मोठं करावं लागेल या मॅच मध्ये. दोन्ही संघ आपण पाहतोय एकाच ताकदीचे आहेत आणि दोन्ही संघांकडे तितकंच पोटॅन्शियल आहे. हो, जागा बनवण्याचा प्रयत्न, कदाचित बॅटची हलकीशी कडा घेतली होती आय थिंक सो, आणि आता हा झेल ड्रॉपच म्हणावा लागेल. सागर देशमुख आपण पाहतोय मागे थोडेसे मिस्टेक, कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ असं समीकरण आहे. परंतु या मॅच मध्ये जितक्या चुका तुम्ही कराल त्या चुकीला अजिबात माफी नाही आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आले, कंबर कसली आहे मित्रमंडळी या मॅच मध्ये गोलंदाज विलास निरगुडाने. पॉवर प्लेचं दुसरं षटक. नेक्स्ट मॅच आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. कुलगा बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या मान्यतेने चालू असलेली स्पर्धा. ओ, जागा बनवली आहे. स्कोअर ऑफ द विकेट. बॉल चाललाय दन दन करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला हा नेत्रदीपक चौकार. चौकारने धावत संख्या वृद्धिंगत होत असताना आपण पाहतोय. खरं तर बाडकुली संघाने पहिल्या षटकामध्ये 15 धावा बनवल्या आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी त्यांनाही थांबवण्याचा प्रयत्न विलास निरगुडा या गोलंदाजाच्या वतीने करण्यात आला. परंतु अखेर चौथ्या बॉलवरती चौकारासाठी जागा बनवल्या. ज्याच्या बॅट मधून निघतात आगीचे गोळे, नाव त्याचं पंकज भोले. सध्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडलाय. स्टील 2 टू गो. राऊंड विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, दुधारी अस्त्र बाहेर काढलंय. संपर्क व्यवस्थित होऊ शकला नाहीये आणि इथे धावा मिळतील फक्त आणि फक्त 1. म्हटलं जाताना जेव्हा चेंडू बॅटचा संपर्क देतो वरुण दादा, तेव्हा मात्र धावा चांगल्या मिळतात आणि जेव्हा चांगली माणसं चांगल्या माणसाच्या संपर्क देतात तेव्हा मात्र एक नात्याची अतूट वेळ तयार होते. आणि आज खरं तर आपण पाहतो या मोहपाडा एरन जाडकरांनी हे मात्र नातं जपलेलं आहे. आज आपण पाहतोय खरं तर बदलापूर सेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेला भेट देण्यासाठी सन्मान्य वरुणदादा म्हात्रे, नामांकित बदलापूरचे युवा उद्योजक आणि आदरणीय बदलापूर शहराचे लाडके शहर प्रमुख कुटुंब प्रमुख वामनदादा म्हात्रे यांचे चिरंजीव यांच्या या ठिकाणी आगमन झाले. ओ, मागे चाललाय बॉल, अगदी थर्ड मॅनला बीट करत या ठिकाणी चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने त्या ठिकाणी अडवण्यात आलाय.
परंतु इथे धाबा किती मिळतील? 1 2 आणि ही जवळ तिसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. अखेर असं वाटलं होतं की बॉल चालला मागे, परंतु 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आणि या ठिकाणी षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झाला. धाबा धावफलकावरती 24, टार्गेट होतं 52चं. येणारे 18 बॉल विजयासाठी इक्वेशन शिल्लक आहे. टीम श्री गणेश माणिकुली संघासाठी 18 बॉल 28 ची गरज. चला पाण्याची पूर्तता करायची आहे. या आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊ. खेळाडू बसतील पाणी पीत. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक चांगलं संगीत. तर म्हटलं जातं ना, जो आवड आहे सर्वांना तोची आवड आहे देवाला. आणि आज जे आपल्यामध्ये नाही आहेत, खरं तर कबीर दादा सोनावणे यांच्या स्मृतीस या ठिकाणी अगदी आपण पाहतो उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आणि आज कबीर दादा यांची कन्या देखील आपल्या स्टेजवरती उपस्थित आहे. संबोधी कबीर सोनावणे हिचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सत्तावीस धावांची गरज आणि आता या गोष्टीची चर्चा आपण करणार आहे ते त्यांना माहिती आहे. 18 बॉल 28 ची गरज आहे. आपण मॅचच्या दिशेने जाऊ. सामना अतिशय महत्वाचा आणि आता 50-50 बॅलन्स सध्या मैदानावरती आपण पाहतोय. जर एखादं षटक या मॅचच्या दृष्टिकोनातून अगदी आपण पाहिलं ना, इकॉनॉमिकल षटक आलं ना, तर या मॅच मध्ये विकी अजून मजा अजून रंगत वाढेल यात तीळ मात्र शंका नाही आहे. गोलंदाज आपण पाहतोय खरं तर बदलापूरचा जॉन सीना या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू सैफ सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिलं षटक अक्षय चौरसियाने हाताळलं. 15 धावा त्यांनी खर्च केला. विलास निरगुडाने पुन्हा एकदा धावसंख्येला ब्रेक लावलं आणि आता सैफ या गोलंदाजाला पाचारण करण्यात आलं आहे. 18 बॉल 28 ची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाही आहे, कारण 9 बॉल 3 ची गरज. सध्या आस्किंग रन रेट आपण पाहिलं या मॅचचं. याच दरम्यान आमचे अत्यंत जवळचे मित्र हिमेश देशपांडे आपले मनपूर्वक स्वागत. 18 बॉल 28 ची गरज. गोलंदाज सज्ज सैफ राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक एंडला राज. यावेळी सडव्या बॅटने ऑन साईडला आपण पाहतोय खोदून काढलाय डीप मध्ये बॉल चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत, परंतु धावा किती मिळतील? गुड रनिंग बिटवीन द विकेट. या धावा मिळतील 2. सध्या आपण पाहतोय एक चांगला कॉर्डिनेशन, चांगला संवाद मैदानाच्या आतमध्ये. 2 खेळाडूंमध्ये काय हवं असतं तर एक चांगला तालमेल सध्या पाहायला मिळते. एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न सध्या मैदानावरती करतात पंकज भोले आणि राज गडगे. यावेळेस फटका प्रीतीमे बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा आपण पाहतो लॉंग ऑनला क्लिअर करणारा इट्स अ मॅक्सिमम पावरफुल खणखणी षटकार. गेंद इस प्लॉट में उसे सीधा पार किया पार्किंग प्लॉट में.
बॉल लठ्ठा गरज आहे म्हटलं जातं ना, प्रयत्न करून चुकलात तरी चालेल, परंतु प्रयत्न करणं सोडू नका. कारण हिम्मत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर तुमची प्रगती सुद्धा नाही. काय जबरदस्त अटॅकिंग मोड मध्ये राज गडगेचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये जबरदस्त ताकद त्याने झोकली आहे. टायमिंग प्रॉपर होतं आणि आता सैफ वरती हल्ला बोल करत असताना एअर स्ट्राईक त्याने केली आहे. संघाची धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचली आहे. विजयासाठी अजूनही जवळ जवळ 20 धावांची गरज. 16 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे आणि 16 बॉल मध्ये बनवायचे 20 धावा. समीकरण खुलं करण्याचा प्रयत्न करते टीम श्री गणेश क्रिकेट संघ माणिकवली. उलटॉस बॉल यावेळेस ऑन साइड ऑन ड्राईव्ह डीप मध्ये बॉल चाललाय. पुन्हा एकदा सेकंडचा कॉल आहे. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. फंबल क्रिकेट, लेझी क्रिकेट. तर आपण पाहतोय ज्या धावा तुम्हाला वाचवायचे, ज्या धावांचं तुम्हाला संरक्षण करायचंय, एका बाजूला श्री गणेश क्रिकेट संघ माणिकवली बॅटिंग करते तर दुसऱ्या बाजूला जांताराच्या बदलापूर संघ खेळतोय. अतिशय अतितटीचा सामना वरुण शेठ मात्रे यांच्या माहितीसाठी आपण पाहतोय. दोन्ही संघ बदलापूरचे ग्रामीण संघ आहेत, स्थानिक संघ आहेत. सामना बदलापूर गावात जाईल की सामना माणिकवली गावात जाईल याचं उत्तर आता आपल्याला मिळेल. ओ यावेळेस कबरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक धावताय, स्वप्नील आलेत आणि इथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न. किमान आपल्या संघासाठी 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न ते करतायत. जीवाच्या अकांताने प्रयत्न करतायत. त्यांना माहिती आहे अभी नाही तो फिर कभी नाही. जवळ जवळ या स्पर्धेमध्ये नॉकआउट मॅचेस आहेत. सामना जर पराभूत झालो तर तब्बल या स्पर्धेची 1 वर्ष वरुणदादा मात्रे वाट पाहावी लागणार आहे. त्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत. सध्या आपण पाहतोय सामना बॅलन्स आहे. खुला करण्याचा प्रयत्न माणिकवली संघ करते. माणिकवली संघाला जिंकायचे जरूर, परंतु टीम बदलापूर संघाला या मॅच मध्ये हार नाहीये मंजूर. गोलंदाज सैफ. 14 बॉल 16 धावांची गरज. शेवटचे 2 बॉल. यावेळेस चांगला स्ट्रोक. खरं तर आपण पाहतोय आमच्या मान्यवर कक्षाकडे आलेला हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे वायडिश लॉंग ऑफला केले क्लिअर. बॉल सीमा पार. आणखीन एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. स्पर्धेमध्ये खेळणारा संघ एक ध्रुवी 11 जय ताडोबा कळम, त्यांचे पॅकर संतोष राऊत यांच्या वतीने देखील या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचे मनपूर्वक स्वागत. इतकं सुंदर आयोजन आपण पाहतोय. अगदी नीट नेटकेपणा या ठिकाणी आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. अफाट मेहनत आहे संपूर्ण फाउंडेशनची, या संस्थेची. ओ स्विचिट करण्याचा प्रयत्न. दुधारी अस्त्र बाहेर काढले. शेवटचा बॉल तो राहिला गोलंदाज साहेबच्या नावावरती, परंतु येणारे 12 बॉल आता या मॅचचा रिझल्ट तुम्हाला सांगून जातील. 12 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. सामना या ठिकाणी सोपा वाटतोय टीम माणिकवली संघाला, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही आहे. कित्येक वेळा वरुण दादा क्रिकेटमध्ये आम्ही अप अँड डाऊन पाहिलेले आहेत. कित्येक वेळा आपण सुख दुःखाने भरलेला क्रिकेट आम्ही पाहिलेला आहे. ज्या क्रिकेटने अनेकांना हसवताना आम्ही पाहिलेले आहेत आणि त्याच क्रिकेटने अगदी क्रिकेट या खेळाने अनेकांना रडवताना देखील आम्ही पाहिलेले आहेत. आणि आता असा सामना मैदानाच्या आतमध्ये या स्टेपला येऊन थांबलेला आहे, कारण 12 बॉल मध्ये कंपल्सरी चेसिंग या 10 धावा बनवाव्याच लागणार आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय षटक क्रमांक 4 मध्ये विलास आले, ज्याच्यावरती भरोसा दाखवलाय, ज्याने पॉवर प्ले दुसरं षटक हाताळलं होतं. 9 धावा त्यांनी खर्च केला, तोच विलास. आमच्या स्कोरर कडून मिस्टेक झाली आहे. विलास या नावाचं तिथं मेन्शन करण्यात आलं आणि आता गोलंदाज इरफान आहेत. या काही हरकत नाहीये, कारण सध्या आपण पाहिलं तर त्याचा विजयाचा आनंद ते सेलिब्रेट करतात असंच म्हणावं लागेल विकी. आणि पहिली मॅन ऑफ द मॅच घरच्या मैदानावरती. 12 बॉल 10 धावांची गरज. चला सामना थोडासा स्पीडअप करा, कारण मॅचला वेळ भरपूर जातोय, याची काळजी घ्या. ओ पहिलाच बॉल डॉट आलाय. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज ड्रामा या मैदानावरती पुन्हा एकदा पाहायला मिळेल का, कारण दोन्ही संघ एकमेकांच्या अगेन्स्ट भरपूर वेळा आलेले आहेत. कधी सामना बदलापूर संघाने जिंकलेला आहे तर कधी सामना
मानकिवली संघाने देखील जिंकलेला आहे. परंतु हे विसरून चालणार नाही. स्पर्धा आता सध्या तुम्ही रजनी खेळतायत, परंतु मानकिवली संघाचं वर्चस्व या मॅच वरती जास्त आहे. गोलंदाजाला मेहनत करावी लागेल. 11 बॉल 10 धावांची गरज. स्ट्राईक इनला पंकज भोले. राऊंड विकेट यावेळेस ऑन साइडला वळवलाय. स्कोअर ऑफ द विकेट. अगदी आपण पाहतो दिशा देण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागणार आहे. सिंगल डबलने देखील आपण पाहतोय हा सामना जिंकू शकतो. हे माहिती आहे पंकज भोलेला, हे माहिती आहे टीम माडकिवली संघाला. म्हटलं जातं ना, जर दाट धुकं समोर असेल तर एक एक पाऊल पुढे टाकत राहा, तुम्हाला आपोआपच तुमचा मार्ग सापडेल. आणि हे पंकज भोलेला चांगलं माहिती आहे. आता सिंगल डबलला प्राधान्य देण्यात आलंय. ओ इनसाइड आउट. फटका प्रतिमेश क्षेत्ररक्षक जज करतायत. वेल जज अँड टेकन. झेल त्या ठिकाणी टिपली आहे. विकेट या मैदानावरती आली आहे. धक्का क्रमांक दुसरा लागेल टीम माडकिवली संघाला. आणि आता पुन्हा एकदा या मॅच मध्ये घंटा वाजवली आहे. खरं तर आपण पाहतो बदलापूर टीमने, परंतु टाळ्या वाजतायत राज गडगेसाठी. का वाजू नये. जबरदस्त इनिंग त्याने साकारली आहे. जवळ जवळ विजयाच्या समीप टीम माडकिवली संघाला त्याने घेऊन गेलेला आहे. 30 धावांची एक मॅरेथॉन इनिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. 9 बॉल आणि आता 9 धावांची गरज. म्हटलं जातं ना, कोशिश तो सबकी जारी है, लेकिन आने वाला वक्त बताएगा कौन किस पर भारी है. गोलंदाज इरफान. स्ट्राइक एंडला फलंदाज हेमंत मराडे. 9 बॉल 9ची गरज. यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट भाडा गुडलिन अप्रतिम या ठिकाणी हा चेंडू टाकण्यात आलाय. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती इरफान आहेत. आणि आता एक एक भाव या ठिकाणी आपण पाहिलं तर एक एक बॉल अगदी सोन्याच्या भावाप्रमाणे. डॉट चेंडू आपण पाहतोय. समीकरण पुन्हा एकदा बदललेलं पाहायला मिळणार आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक या षटकातील. स्टील 2 टू गो. इरफानला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. यावेळेस ऑन साइडला हा देखील फटका फसलाय. हेमंत मराडेला देखील परतावा लागेल. माघारी आणखीन एक धक्का लागेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. वरुण दादा क्रिकेट सरड्यासारखा रंग बदलणारा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 12 बॉल 10 धावांची गरज असताना गोलंदाज इरफानला 2 विकेट्स त्यांनी प्रस्थापित केल्या आणि फक्त 5 बॉल मध्ये एकच धाव खर्च केली आहे. म्हणजे विजयासाठी अजूनही 7 बॉल आता 9 धावांची गरज. म्हटलं जातं ना, जर तरला महत्व नहीं है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. हौसले से कुछ पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होनी चाहिए. या मॅच मध्ये तसे प्रयत्न करावे लागणार आहेत. गोलंदाजावरती जितका दबाव आहे तितकाच दबाव फलंदाजावरती आहे. आता सामना कोणत्या बाजूने जाईल हे सांगणं फार कठीण आहे. शेवटचा बॉल या षटकातील इरफान. ओ यावेळेस अगदी आपण पाहतो पायावरती टाकण्यात आलेला चेंडू. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. लेग बाईज. एक सिंगल धाव मिळेल आणि एका सिंगलने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली आहे 52 धावांचं टार्गेट असताना 44 वरती म्हणजे येणारे 6 बॉल 8 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय दोन्ही संघ एकाच ताकदीचे एकाच कॅलिबरचे खेळतात. एका बाजूला बदलापूर टीम जाणता राजा क्रिकेट संघ, एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने खेळणारा संघ बदलापूर, तर दुसऱ्या बाजूला गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने खेळणारा संघ श्री गणेश क्रिकेट संघ माडकिवली. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. 6 बॉल 8 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. एका 2 विकेट आले तर पुन्हा एकदा बदलापूर संघ डोकं वर काढेल. एखादा मोठा फटकाला चौकार षटकार तर माडकिवली संघ या मॅच मध्ये डोकं वर काढेल. ज्यांना कोणाला हृदयविकाराचा त्रास असेल तर हा सामना नाही पाहिला तरी चालेल. 6 बॉल 8 धावांची गरज.
जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत आपण क्रिकेटमध्ये काही सांगू शकणार नाहीयेत. कोणता संघ या मॅच मध्ये विजयाची पताका मिरवेल, कोणता संघ जो मात्र इथे पराभवाला सामोरे जाईल. कारण एकाच वेळी दोन संघ जिंकू शकत नाहीत आणि एकाच वेळी दोन संघ पराभूत देखील होऊ शकत नाहीत. या आपण जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज विलास निरगुडा, 6 बॉल 8 ची गरज. राऊंड विकेट. पहिला बॉल बॅटची कडा, स्ट्राईक घेतली आहे पंकज भोलेने, सिंगल धाव चोरली आहे. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय इथे कुमार नवळे अगदी आपण पाहतो जीव भांडत घेऊन धावतायत. त्यांना माहिती आहे धाव कंप्लीट करायची आहे. सोन्याचा भाव जरी आता सध्या कमी जास्त होत असेल तरी आता एकेका धावेची किंमत सध्या मैदानावरती मोजती आहे टीम माणिकुली संघ. म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये एका धावेला, राजकारणामध्ये एका मताला आणि परीक्षेमध्ये एका गुणाला किती महत्व आहे. निसारभाई शेख, महाराष्ट्र पोलीस यांचं देखील आगमन झालं. आपले मनपूर्वक स्वागत. 5 बॉल 7 धावांची गरज. सामना जर आवडला असेल ना तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. दोन्ही संघ स्थानिक खेळतात. एका बाजूला मानकिवली तर दुसऱ्या बाजूला बदलापूर गाव. ओ बॅटची कडा, मागे चालला बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि बॉल चाललाय सरळ जमिनीला गुदगुल्या करत. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला फाईन चौकार. शिल्लक आहे आणि आता 3 धावांची गरज. चौकाराने मात्र पूर्णपणे सामना बदललाय. खरं तर माणिकुली संघाला आता मात्र कालच्या दिवसापासून सूर सापडलाय असंच म्हणावं लागेल राहुल सर. आणि आता सामना सहजासहजी सोडणार नाहीयेत. 4 बॉलचा खेळ बॅलन्स आहे. 3 धावांची गरज. कारण अजूनही पंकज भोले मैदानाच्या आतमध्ये आहेत. घट्ट पाय त्याने रोवलेत. यावेळेस OUT फलंदाज होईल बाद. अक्षरशः प्लम पकडले खात्रीशीर. आणि आता LBW फलंदाज पंकज भोलेचा खेळ समाप्त. खरं तर आज वरुण दादा मात्रे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. चला आपण बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचंय. 3 बॉल 3 ची गरज. पंकज भोले बाद झाल्यानंतर थोडस अडचणीचं सावट आता जरूर टीम माणकिवली संघावरती प्रस्थापित झालेला आहे. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नरेंद्र माळी, त्याच्यावरती विश्वास. 3 बॉल 3 ची गरज आहे. खरं तर या अगोदरच वरुण दादा मात्रे यांचा सन्मान आम्ही करणार होतो, परंतु बदलापूरचं क्रिकेट कसं असतं हे मात्र त्यांना पाहायचंय. कसे बदलापूरचे संघ खेळतात आणि बदलापूरचं क्रिकेट इतक्या उंच शिखरावरती का गेलंय. कारण याला कारण आहे कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि त्यांच्याच माध्यमातून खरं तर या प्लॅटफॉर्मवरती हे संघ खेळतात. ग्रामीण क्रिकेटचा दर्जा सध्या अगदी आपण पाहिलं तर उत्तरोत्तर वाढत चाललेला आहे. अगदी आपण मॅचेस या ठिकाणी प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहेत. आता अगदी आपण पाहतोय सामना क्लोज. 3 बॉल 3 ची गरज असताना सामना येऊन ठेपला. 2 बॉल 1 धावेची गरज. 2 बॉल आणि 1 धावेची गरज या मॅच मध्ये. चला फिल्डिंग सेट करा बदलापूर टीम लवकरात लवकर. ऑलरेडी प्रत्येकाला या सूचना आम्ही देणार नाही आहोत. लक्षात घ्या 1 तासापेक्षा जास्त वेळ या मॅचला चाललेला आहे. पहिला सामना कधी संपन्न झालेला आहे हे समालोचकांना देखील कळलं नाही, परंतु या मॅचला ऑलरेडी भरपूर वेळ गेलेला आहे. 2 बॉल 1 ची गरज. या आपण जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. सायकलला नरेंद्र माळी, 10 सेकंडला कुमार नवले. आणि आता 1 धावेची गरज. भाईजान निसार भाई शेख, महाराष्ट्र पोलीस.
हो क्लीन बॉल, फलंदाज या ठिकाणी झाला बाद. हो ये क्या हुआ. आणि आता सध्या प्रश्न पडला असेल दोन्ही अगदी संघाच्या पाठीराख्यांना, सामना कुठे जाईल. अजूनही सामना बॅलन्स आहे. एक बॉल एका धावेची गरज सध्या आपण पाहतोय. फलंदाज झाला बाद. नरेंद्र माळीला परतावा लागेल माघारी. श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली संघाला लागणारा हा तब्बल 5वा धक्का. मॅच मध्ये घडलं काय. खरं तर आपण पाहतोय वरुण दादा मात्रे तुमची पावलं या क्रीडानगरीला लागली आणि हा सामना या ठिकाणी हाय व्होल्टेज शेवटपर्यंत तुमची जी इच्छा आहे ती मात्र आता मनोमनी पूर्ण झाली असेल. सामना कसा हवाय क्रिकेटमध्ये. हा विजय या ठिकाणी कोणी एका संघाचा नाही, हा विजय सर्व प्रेक्षकांचा आहे, हा विजय क्रिकेटचा आहे आणि हा विजय आयोजकांचा विजय. एक बॉल एका धावेची गरज. जर धाव कंप्लीट झाली तर श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली आणि जर धाव इथे कंप्लीट झाली नाही तर मात्र जाणता राजा क्रिकेट संघ बदलापूर संघ. या एकदा जोरदार टाळ्या बाजू दोन्ही संघांसाठी. सामना आवडला असेल तर बदलापूरचं क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये झळकतंय. अप्रतिम मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी अगदी आपण पाहतो या स्पर्धेमध्ये लाभली आहे. स्वर्गीय कबीर स्मृती चषक. खर तर आज या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी इथे मान्यवर उपस्थित आहेत आणि हाय व्होल्टेज ड्रामा हा सर्वांच्या भेटीला आलेला आहे. एक बॉल एकची गरज. नरेंद्र माळी बाद झाल्यानंतर आता मैदानावरती प्रेशर प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतोय. काय मॅच रंगतीये. शेवटचा बॉल, एक बॉल एका धावेची गरज. चेंडू डॉट आला, विकेट आली तर जाणता राजा बदलापूर धाव बनली तर श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली जल्लोष करेल. विजयाचा झेंडा कोण मिरवेल या मॅच मध्ये. एक बॉल एकची गरज आणि सामना जिंकलाय टीम जाणता राजा बदलापूर संघाने. क्लीन बॉल. तर मात्र इथे सामना जिंकेल जाणता राजा बदलापूर आणि हो फलंदाज झाला बाद निलेश मराडे आणि सामना जिंकला टीम बदलापूरने. एक बॉल एकची गरज असताना या आपण माडकुली संघ सेकंड करायचंय. हार्ड लक, हार जीत प्रत्येकाची असते परंतु सामना होता कुठे. 12 बॉल मध्ये 10 धावांची गरज असताना या आपण वरुण दादा मात्रे यांच्या शुभाचे आपण मॅन ऑफ द मॅच देखील देऊ. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाउट विलास निरगुडा. मारने वाले से कभी भी बचाने वाला अच्छा कहा जाता है निसार भाई शेख. आणि या धावा ज्या गोलंदाजाने थांबवलेत तोच गोलंदाज विलास निरगुडा ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. व्हॉट अ मॅच.